नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे तो खास आहे, लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर पण करा, म्हणजे ज्या गरजू मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल। तर सगळ्यांचे मनापासून खूप एकदा धन्यवाद, चांगल्या चांगल्या कमेंट करतात आणि तुमचा चांगला प्रतिसाद मिळतो, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। बऱ्याच ताई येतात, त्यांना काळजी वाटते की ताई तुम्ही स्वतःची काळजी घेत नाहीत, तुम्ही नुसतं काम करता, तर करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी काम करणं गरजेचंच आहे मला, आणि मी माझी काळजी घेते। बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या की ताई नितीनची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या, तर हो, मी सगळ्यांची काळजी घेते। आणि बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट पण आल्या होत्या आणि बऱ्याच ताईंनी कॉल पण केले होते ज्यांना पॅटर्न पाहिजे होते, तर त्यांच्यासाठी सांगते मी की नितीनची थोडी तब्येत ठीक नाहीये, नितीनची तब्येत ठीक झाली की नंतर तो व्हिडिओमध्ये येईल, कारण त्या बोलतात की नितीन शिवाय मजा नाही व्हिडिओला, तर नितीन व्हिडिओमध्ये येईल, लवकरच येईल। तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि समर्थ कृपा असल्यामुळे तो लवकरच बरा होईल, कारण एवढा मोठा मेजर प्रॉब्लेम नाहीये, पण म्हणतात ना की काही गोष्टीला बरं व्हायला वेळ लागतो, तर आहे त्याची ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ शूट करता येत नाहीत, पण मला जसं शक्य होईल तसं मी व्हिडिओ टाकते। तर कुणी रुसू नका, रागवू नका, ताईला मी कमेंट करतो आणि रिप्लाय लवकर देत नाहीत, तर मी व्हॉट्सअपला सगळ्याला हात जोडून विनंती आहे की व्हॉट्सअपला आहे ना कोणी चॅनल मधले ज्या कमेंट येतात ते कमेंट तिकडे करू नका, कारण मला तेवढा वेळ नाहीये तिकडं आणि इकडे दोन्हीकडे रिप्लाय द्यायला, तर जसं मला शक्य होईल तसं मी तुम्हाला रिप्लाय देईन, व्हिडिओ पण बनवीन। तर तिकडे व्हॉट्सअपला फक्त ज्यांना पॅटर्न पाहिजे तर त्यांनीच मेसेज करा, ज्या ताईंना मेसेज करता येत नाही त्यांनी मला कॉल करा पॅटर्नसाठी, आणि ज्या ताईंना शिवण क्लास लावायचा आहे, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोलले, ज्या पनवेलच्या आजूबाजूला राहतात, काही ताईंना माहित नाही मी कुठे राहते ती, कारण आधीचे व्हिडिओ त्यांनी बघितलेले नाहीत, ज्या नवीन ताई आपल्यासोबत आत्ताच आपले चॅनल बघायला लागलेले आहेत, आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी सांगते। तर मी राहते पनवेलला, आणि जे पनवेलच्या आजूबाजूला राहतात त्या माझ्याकडे क्लासला येऊ शकतात, ऑफलाईन म्हणजे मी घरी क्लास घेते। तर सुरू केलेत आता क्लास, शिफ्टिंगमुळे बंद केले होते दिवाळीपासून, तर आता मी चालू केले। तर ज्यांना माझ्याकडे घरी क्लाससाठी यायचंय त्यांनी मला मेसेज करा किंवा कॉल करा, क्लास सुरू केलेत मी, तर तुम्ही येऊ शकता क्लासला। आणि ज्या ताई लांब राहतात त्यांची खूप इच्छा आहे माझ्याकडून क्लास करायची, खूप इच्छा, म्हणजे काही ताईंचे कॉल आले की काही त्यांचे मेसेज आले व्हॉट्सअपला क्लाससाठी, त्यांच्यासाठी सांगते। तर तुम्ही मनापासून व्हिडिओ बघा, टेन्शन घेऊ नका, जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी व्हिडिओ बनवणार आणि तुमच्या कमेंटवर व्हिडिओ बनवणार, ज्या छोट्या मोठ्या गोष्टी येतात तुमच्या लक्षात येत नाहीत त्या कमेंटवरच व्हिडिओ बनवणार मी, कारण माझं मनापासून इच्छा आहे की तुम्हाला आलं पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, असं माझं पहिल्यापासूनचं मत आहे। नाही तर तुम्ही म्हणता नुसती डायलॉग मारती, असं नाही, खरंच मनापासून देवाकडे मी प्रार्थना करते की सगळ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, कारण आपले प्रॉब्लेम आपल्यालाच निस्तरायला लागतात, कोणी येत नाही मदतीला, तर आपण स्वतःच्या पायावर उभा असलो तर आपण काहीतरी करू शकतो आपल्या फॅमिलीसाठी म्हणा, किंवा आपल्या काही वैयक्तिक गरजा असतात त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवते मी। तर ज्यांना क्लास लावायचे त्यांनी या, ज्यांना पॅटर्न पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, ज्या ताईंना मेसेज करता येत नाही तर त्या ताईंनी फोन करा। फक्त फोन याच्यासाठी करू नका की कमेंटचा रिप्लाय दिला नाही किंवा ताई हा व्हिडिओ टाका, तो व्हिडिओ टाका, ताई याच्यावर व्हिडिओ बनवा, त्याच्यासाठी तिकडं मेसेज करू नका किंवा कॉल करू नका, कारण मला तेवढा खरंच वेळ नाहीये, कारण मी जर फोनवर बोलत राहिले सगळ्याच गोष्टी तर मग माझे कामं कसे होणार, तर हे सांगायचं होतं मला ह्या व्हिडिओमधून। आणि नितीन व्हिडिओमध्ये काय येत नाही, तर जसं मी तुम्हाला बोलले की नितीनची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करा, लवकरच तो बरा झाला की व्हिडिओमध्ये येईल, कारण सगळ्या ताई येतात त्या म्हणतात की ताई नितीन पटकन व्हिडिओमध्ये यायला पाहिजे, कारण नितीन शिवाय व्हिडिओला मजा नाही, तर लवकरच येईल तो व्हिडिओमध्ये। हे बघा आलाय तो, काय नितीन तुला बोलायचंय काही, काय रे तुला काही सांगायचंय, तुझी वाट बघतात ना सगळे व्हिडिओची, मग काय सांगायचंय का तुला? काय नाही, होईल, सगळं चांगलं होईल, चांगलं होईल, सगळ्या ताईंचे आशीर्वाद आहेत तुझ्यासोबत, ताईचे, मावशीचे, आईचे, ज्या तुझ्या बहिणी आहेत त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांनी समर्थ कृपा आहे, तर सगळं चांगलं होणार, आपण चांगलाच विचार करायचा। ज्यांना पण युट्यूबचा नंबर भेटला असेल त्यांना नंबर सांगतो बरं त्यांना, हा सांग युट्यूबचा नंबर, हा 81692424191909, परत एकदा बोल, 81692424191909। आणि हा युट्यूब वरती नंबर आहे पॅटर्न साठी, आणि ज्यांना शिवण क्लास लावायचा आहे, कारण आधी ज्या माझ्याकडे क्लासला येत होत्या त्या खूप लांबून लांबून ताई येत होत्या, घाटकोपर वगैरे तिकडनं, तर त्याच्यासाठी काही ताईंची इच्छा होती क्लास करायची, आणि भरपूर त्यांनी आधीचा जो नंबर होता अगोदरचा आपला जुना त्याच्यावरती बऱ्याच ताईंनी कॉल केले होते, पण काही कारणामुळे मला
क्लास बंद ठेवायला लागले होते आणि आता मी सुरू केले तर. आणि तो नंबर आहे जो आधीचा लास्टला 400 नंबर आहे, तो नंबर बंद झालेला आहे. त्याच्यावरती कोणी मेसेज किंवा कॉल करू नका. आता जो नंबर दिलाय तुम्हाला, आता सांगितलाय नंबर, ह्या नंबरवर कॉल करा आणि ह्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. पोस्ट ऑफिस जवळ ते पण सांगा. हा, आणि काही ताईंचं असं म्हणणं आहे की ताई काही पैसे कमी करा पॅटर्नचे, तर त्यांच्यासाठी सांगते की आम्हाला पोस्ट आहे ते लांब आहे, इथं पनवेलमध्ये नाहीये, न्यू पनवेलला पोस्ट आहे, तर तिकडे जायला लागतं आणि तिकडे रिक्षाचं चार्ज पण जास्त लागतं. परत तुम्हाला सांगते जीएसटी लागते, कुरिअरचा खर्च आहे 5-6 किलोमीटर. हा 5-6 किलोमीटर आहे, तर ते सगळा खर्च मी करणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला फक्त तुमच्या पॅटर्नची जी प्राइस आहे तीच तुम्हाला द्यायची आहे आणि घरपोच तुमच्या पॅटर्न मिळतील तुम्हाला ऑल महाराष्ट्र. पॅटर्नचं काही ताईंना हे समज, थोड्या पॅटर्न मध्ये दुसऱ्यांचे पॅटर्न आपण कोणत्या पॅटर्नला लावून नाही ठेवत, प्रत्येकाची ट्राय करा, एकदा घ्या. खरंच फरक आहे, कारण ज्यांना आतापर्यंत आम्ही दिलेत त्यांचा चांगला आम्हाला रिस्पॉन्स आलाय की हा ताई खरंच. आणि जरी पॅटर्न घेतले तरी तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. असं नाही की तुम्हाला भाव देणार नाही, पॅटर्न दिले मग त्याचा असं काही नाही. सगळं क्लिअर करू आपण, तुम्ही बिंदास घ्या डोळे झाकून. जर तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओ मधून तुम्ही एवढं भारी शिकताय तर पॅटर्न मधून पण तुम्ही शिकणार. त्यामुळं पॅटर्न आपण चालू केलेच नाही तर पॅटर्न दिले नसते, कारण पहिलेच कामधंदे खूप आहेत. त्याच्यात आम्ही दोघंच आहेत आणि एवढी कटिंग करा, हाताने मेहनत करा, पोस्टमॅन कडे जा, तिकडे ते हे करा ते करा. थोडासा रेट जरा समजून घ्या. आणि तरी पण लईच गरीब असलं कोणाची म्हणजे परिस्थिती डाऊन असते की काकी 10 रुपये कमी करा, तर आम्ही तसं पण करतो. आम्ही कोणाला काय आता काही ज्या ताई आहेत ते घरी येऊन घेऊन जातात ना, तर त्यांचे जे पोस्टाचे वरचा जो खर्च आहे तो घेत नाहीत पैसे आम्ही, ते नको पण आपल्याला कोणाचे, कारण प्रत्येक जण कष्ट करतो. कोणाचं कष्टाचा 1 रुपया आपल्याला हरांचा नको, म्हणजे आपल्याला कष्टाचेच मिळाले पाहिजे, तर एवढीच अपेक्षा. पण पॅटर्न घेऊन पॅटर्न वरती नक्की ब्लाऊज कापा तुम्ही, तर 100% बघा. तुम्ही स्वतः फोन करून सांगितलं पाहिजे मम्मीला की ताई मी तुमच्या पॅटर्न वरती खूप छान ब्लाऊज शिवते आणि खूप छान ब्लाऊज बसलं माझं आणि गळा वगैरे पण चांगला आले आणि कस्टमर पण वाढले, म्हणजे कॉल आलते की त्यांचं म्हणजे त्यांनी ज्या ताईंनी दिवाळीच्या अगोदर पॅटर्न नेले तर त्यांचे स्वतः कॉल पण आलते की ताई खूप छान ब्लाऊज बसतात, तुमची पद्धत खूप छान आहे. काही ताईंचे असे पण मेसेज आले, म्हणजे युट्यूबला तर बघतात तुम्ही, कमेंटमध्ये येतातच ताई तुमच्या पद्धतीने आम्ही ब्लाऊज शिवून बघितला, छान बसला, खूप सुंदर बसला. तर माझं जे रिअल मध्ये आहे ते आहे, जे मी काही ताईंच्या अशा पण कमेंट आहेत की ताई तुमच्याकडे तो जो पॅटर्न आहे ना त्याच्यावरूनच आम्हाला पॅटर्न द्या, तर त्याच्यावरूनच पॅटर्न देणार आहे तुम्हाला. त्याच्यावरून नाही मी तुम्ही जी साईज सांगता त्या साईजचा बनवून पॅटर्न देणार आहे. प्रत्येकाला जे साईज सांगता त्या साईजच्या बनवून पॅटर्न देणार आहे. असं नाही की मी एकावर एक ठेवलंय, कोणाच तरी ब्लाऊज कटिंग केलेले तेच मांडलंय तुम्हाला पॅटर्न करून दिलाय, असं नाही. त्याच्या मागं पण मेहनत आहे, समजून घ्या. तर आणि तुम्हाला जो युट्यूबचा नंबर दिला त्याच्यावरती ट्रू कॉलर वरती वेगळं जेंट्स काय झाला विषय, जे मम्मीचा सिम कार्ड होता सगळ्यात पहिल्याचा नंबर होता, तर तो बंद झालाय काही कारणामुळं, सतत बंद असल्यामुळं. तर आता नवीन नंबर आम्ही घेतलाय, तो नंबर काय आम्हाला भेटला नाही, त्याला 2,500-3 हजार रुपये खर्च आहे, त्यामुळे आम्ही जो काही खर्च केला नाही. नवीन सिम कार्ड परिस्थिती नाही तेवढी. तर नवीन सिम कार्ड घेतल्यानंतर काय होतं, जास्त करून आपल्याकडे महिला आहेत, म्हणजे आपल्या आई भगिनी सगळ्या आहेत. तर कसं एक प्रकार त्यांना भीती वाटते की कॉल लावू का नको, ताईंना कमेंट आहे का नाही, या उचलतील का नाही. तर असं काही नाही, तुम्ही बिंदास कॉल करा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काहीतरी कामात असेल डबल करा, 100% तुम्हाला रिप्लाय देणार. म्हणजे आम्ही स्वतःहून करू कॉल किंवा मेसेज करू की ताई आम्ही बिझी, आम्ही तुम्हाला रिप्लाय करणार. पण विषय काय होतो, तुम्हाला वेगळंच काहीतरी बोलायचं असतं, त्यामुळे मग आम्हाला समजून जातं बोलण्यामुळे. तुम्ही कामाचा मुद्दा काढला तर आम्ही 100% बोलत राहतो. आणि नंबरचा असा विषय की हा जो नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपला डायरेक्ट जा, तिकडं मम्मीचा डीपी असेल तर त्याच्यावरती तुम्ही मेसेज टाका. तुम्हाला जर अशी भीती वाटली की बाबा कॉल लावल्यानंतर जेंट्सचं नाव येतंय किंवा तिथं टू कॉलरला नाव वेगळं येतंय आणि जेंट्सचा डीपी पण येतोय, तर तुम्ही आधी त्या नंबरवर हाय पाठवा. व्हॉट्सअपला जेव्हा माझा डीपी येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा ताईचा नंबर आहे. कोणी काही फ्रॉड ब्रीड केला तर तुम्हाला आमचा आवाज तर माहितीच आहे, तुम्ही बिंदास आमचा आवाज ओळखू शकता. हा, तुम्हाला आवाजावरून तर समजतं की माझा आवाज तर तुम्हाला माहितच आहे, नितीनचा आवाज माहिती आहे. तर घाबरू नका, थोड्या दिवसात तो डीपी पण चेंज करणार आहे आणि टू कॉलरचं नाव पण चेंज करणार आहे. तर हेच सांगायचंय मला. आणि ज्या ताईंनी कॉल केलाय त्या स्वतः डायरेक्ट बोलल्या की ताई आम्हाला म्हणजे बहीण वाटतात तुम्ही, ताई वाटतात. वाटलंच नाही की तुम्ही एवढं छान बोलता किंवा आम्हाला आमचा कॉल उचलतात, असं काही नाही. मी पण तुमच्यासारखी एक सामान्य स्त्री आहे. लगेच पैसे विषय काय पाठवू नका. आणि जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणी पैसे पाठवू नका, तुमचा नंबर पण कुठे देऊ नका. जेव्हा मी तुमच्यासोबत बोलन किंवा तुम्हाला मेसेज करीन, तुमची खात्री होईल तेव्हाच तुम्ही पैसे पाठवा. सध्या फ्रॉड चालू आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचंय मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की मोबाईलवरती जे कॉल येतात किंवा फेक
आयडी किंवा मेसेज येतात तर ते ओपन करू नका. व्हॉट्सअपला पण असे फेक येतात नाही का, असं करू नका. सांगतात ऍक्सिडेंट झालाय, असं असं मग मी इथून बोलतोय, एवढे एवढे पैसे पाठवा किंवा इकडे इकडे या, तिकडे तिकडे या. तर हे कोणाला बळी पडू नका. जेव्हा तुम्हाला खात्री होईल तेव्हाच हे करा. कारण एखादी लिंक वगैरे येते व्हॉट्सअपला किंवा कॉल येतो एखादा आणि ते बोलतात की त्याच्यामध्ये जा, तुम्ही टच करा. टच केलं की तुमच्या अकाउंट मधलं बॅलन्स ते गायब होतो नाही का नितीन, असं पण होतंय. तर हे फ्रॉड चाललेले आहे. काही जण फेसबुकवरती पण ऍक्टिव्ह असतात. तर फेसबुकला पण आपण आता पेज बनवलाय, 2 पेज बनवले फेसबुकवरती. सविता टी फॅशन नावाने पण बनवलाय. त्याच्यावरती आम्ही जे रील्स बनवतो, जे आपल्या गाण्याचे वगैरे, ते बिलकुल आम्ही टाकत नाही. फक्त कामाचे आणि कामाचेच तुम्हाला तिथे व्हिडिओ भेटतील. तुम्ही जाऊ शकता तिथं, सबस्क्राईब करू शकता, फॉलो करू शकता, सपोर्ट करा. आणि त्याच बाजूला आणखीन एक आम्ही पेज बनवलाय सविता तोत्रे नावाने, फक्त सविता तोत्रे नावाने. मम्मीचा डीपी आहे लाल कलरचा, तिकडे पण डीपी जो सविता फॅशनचा जो डीपी आहे तोच डीपी तिकडे सगळीकडे तोच डीपी ठेवलेला आहे. तर तुम्ही बिंदास जाऊन तिकडे रील्स बघू शकता. तिकडे साधे रील्स बनवतो आम्ही. आणि इंस्टाग्रामला पण तुम्ही मेसेज करू शकता, फॉलो करू शकता, बोलू शकता. तर इंस्टाग्रामची पण लिंक तुम्हाला देईल. आणि इंस्टाग्रामचं नाव आहे सविता तोत्रे 09. तर तुम्ही तिकडे पण सर्च मारू शकता. तर काय तिकडे पण हाच डीपी ठेवलेला आहे, तर सांगायला पाहिजे नाही का. मम्मीला चहा ठेवला होता तो आता गार झालाय. आणि या सगळ्यांनी चहा घ्यायला. तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि असंच आपण बोलत राहू. मध्ये मध्ये मला बरं वाटलं तर मी येत राहील, नक्की प्रयत्न करेल. कारण खरंच माझी हालत खूप खराब आहे, सांगून फायदा नाही आता. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला, बाय बाय.